नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण बघता आवाज इंडिया मराठी. 370 वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर झालेत. यंदाच्या भाकितानुसार पावसाच्या स्थितीमध्ये चढ उतार होणार असून शेतकऱ्यांसाठी आनंदासोबतच चिंतेची परिस्थिती निर्माण होईल. पावसाचे 4 महिने अस्थिर असणार आहेत. पहिला महिना अत्यंत कमी पावसाचा असेल, ज्यामुळे पेरण्यांच्या सुरुवातीला विलंब होऊ शकतो किंवा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. दुसऱ्या महिन्यात साधारण पाऊस होईल, ज्यामुळे पिकांना उभारी मिळेल. तिसऱ्या महिन्यात जलप्रलय होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अतिवृष्टी आणि महापूर येण्याचे संकेत आहेत. चौथ्या महिन्यात पावसाची उपस्थिती असेल, पण काढणीच्या पिकांसाठी तो अडथळा ठरू शकतो. यंदा पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. कापूस पीक साधारण येईल, पण बाजारभाव चांगला राहील. तिळाचे पीक उत्तम राहील. तूर पीक अनिश्चित असू शकते, तर मूग साधारण येईल, पण त्याचा भाव चांगला राहील. उडीद आणि आंबाडीवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव दिसेल. बाजरीचे पीक चांगले येईल, तर ज्वारीचे पीक साधारण असले तरी बाजारभाव वाढलेले राहतील. गहू, हरभरा, वाटाणा, मटकी आणि मसूर या पिकांची स्थिती सामान्य राहील. यंदा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेती कामात व्यत्यय येईल. अतिवृष्टी आणि रोगराई ही दोन्ही मोठी संकट शेतकऱ्यांसाठी असतील, पण चारा पाण्याची टंचाई भासणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि रोगराई या संकटाशी झुंज देण्याची तयारी ठेवावी लागेल. यासोबतच पिकांच्या बाजारभावावर लक्ष ठेवणं आवश्यक असणार आहे. यंदा शेतकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावं लागेल, परंतु चारा पाण्याच्या बाबतीत सुखद परिस्थिती असेल. तुर्तास वेळ झाली, येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.